आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत, पोकळ आणि काटेरी अशी बटर चकलीची रेसिपी। त्याचबरोबर ही चकली महिनाभर कशी स्टोअर करायची, काय टिप्स वापरायचे ते आपण बघणार आहोत। तुम्ही ते बघू शकता किती छान अगदी कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी चकली होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका चॅनलला। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। चकली करण्यासाठी इथं मी एक कढई गरम करत ठेवली। त्यानंतर यामध्ये 2 कप असं आपण पाणी घालून घ्यायचं। तिथं मी 1 कप घालून घेतलं, त्यानंतर हा दुसरा कप घालून घ्यायचा किंवा तुम्ही एका वाटीचं माप सुद्धा ठेवू शकता। आता हे पाणी व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चमचे बटर घालून घ्यायचं आहे। साधारण 30 ग्रॅम असं बटर मी घेतलेलं आहे। बटरचं प्रमाण थोडंफार वर खाली चालू शकतं, काही हरकत नाहीये। त्याचबरोबर आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे कलौंजी। तर इथं मी 1 छोटा चमचा कलौंजी घेतलेला आहे। तुम्ही कलौंजीच्या ऐवजी पांढरे तीळ वापरू शकता किंवा काळे तीळ वापरू शकता, तुम्हाला जे असेल अवेलेबल ते वापरा। त्यानंतर ह्यात मीठ घालून घ्यायचं। तर इथं मी साधारण 1 पोह्यांचा चमचा असं मीठ घालून घेतलेलं आहे। बटर चांगलं वितळवून घ्यायचं आणि अगदी छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आपण पाण्याला। इथं अगदी मस्त असं पाणी उकळल्याच्या नंतर त्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ। तर ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं किंवा ज्या कपनी पाणी मोजून घ्याल त्याच वाटीने किंवा त्याच कपनी आपण इथं तांदळाचं पीठ सुद्धा मोजून घ्यायचं। तर हे सुद्धा तांदळाचं पीठ आपण 2 कप वापरायचं आहे। तर इथं मी सुरुवातीला 1 कप घालून घेतलं, त्यानंतर ते व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आता मी यामध्ये परत एकदा आणखीन 1 कप असं हे पीठ घालून घेते। तांदळाचं पीठ करताना इथं मी तांदूळ घेऊन स्वच्छ त्याला धुवून सुकत ठेवले होते। उन्हात न सुकवता आपण सावलीमध्ये फॅन खाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर हे गिरणीमध्ये आपण दळून आणायचे आहेत। आणि असं हे पीठ आपण 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। इथं असं तांदळाचं पीठ व्यवस्थित पाण्यासंगती एकजीव करून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम किंवा गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याला 7 ते 8 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे ते वाफेवर सुद्धा पीठ अगदी मस्त शिजलं जातं। तर इथं अशी आपण बनवून घेतलेली तांदळाची उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची आणि ही तांदळाची उकड गरम असतानाच आपण मळून घ्यायची आहे। तर गरम असताना आपण हाताने ती मळू शकत नाही। त्याकरता अशा प्रकारचं पावभाजी स्मॅशर किंवा तांब्याचा वापर करून तुम्ही ही पिठी अशी बारीक करून घ्यायची, मऊ करून घ्यायची आहे। जेव्हा आपण अशा प्रकारे हे पीठ बारीक करून घेतो किंवा मॅश करून घेतो त्यावेळेस हे पीठ एकदम मऊ असं तयार होतं आणि चकलीला बिलकुल क्रॅक्स न जाता अगदी छान आपल्या चकल्या तयार होतात। तर तुम्ही ते बघू शकता की ते अगदी छान मऊ असं हे पीठ तयार झालेलं आहे। आता परत आपण हे थोडंसं असं पीठ हे मळून घ्यायचं आणि पीठ मळत असताना इथं मी थोडंसं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। थोडंसं कोमट पाण्यामध्ये हात आपण बुडवून घ्यायचा आणि व्यवस्थित हे छान परत एकदा पीठ मळून घ्यायचं। तुम्ही जितकं छान हे पीठ मळून घ्याल तितकी मस्त छान काटेरी चकली तयार होते। खूप जास्त पातळ न करता हे मिश्रण अगदी छान घट्टसर ठेवायचं आहे। वरून अगदी 1 ते 2 चमचे ते पाणी मी वापरते आहे पीठ मळण्यासाठी। त्यानंतर इथं मी असं 1 चमचा असं बटर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे बटर आपण या पिठाला चोळून घ्यायचं। तुम्ही हवं तर तेल वापरू शकता किंवा साजूक तूप सुद्धा वापरू शकता आणि परत एकदा हे पीठ आपण छान असं मळून घेऊ। तर इथं अगदी मस्त छान परफेक्ट असं चकलीसाठीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता लगेच आपण ह्याच्या चकल्या बनवायला घेऊ। चकलीचं पीठ हे साच्यामध्ये भरायच्या आधी परत एकदा आपण हातावर अशा प्रकारे ते मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे मिश्रण किंवा हे पीठ आपण साच्यामध्ये भरून घ्यायचं। तर इथं मी चकली करण्यासाठी असा लाकडी साचा वापरलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता आणि त्याला अशा प्रकारे आपण चकलीचा साचा लावून घ्यायचा आणि असं हे मळून घेतलेले पीठ आपण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण ह्याच्या चकल्या करायला घेऊ। तर चकली करण्यासाठी इथं मी अशा प्रकारचा बटर पेपर वापरलेला आहे। तुम्ही हवं तर एखाद्या स्टीलच्या प्लेटवर सुद्धा ह्या चकल्या बनवून घेऊ शकता।
चकली बनवत असताना एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे आपण हा साचा फिरवून घ्यायचा आहे। तुम्हाला जितक्या मोठ्या किंवा बारीक आकाराच्या चकल्या हव्या तुम्ही त्यानुसार ही चकली बनवून घेऊ शकता। आणि चकली बनवून झाल्याच्या नंतर चकलीचं शेवटचं टोक हे व्यवस्थित दाबून घ्या, नाहीतर मग चकली तेलामध्ये सुटू शकते। अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळ्या चकल्या बनवून घेणार आहोत। तर इथं मी अशा या थोड्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण तळून घ्यायच्या। तर चकली तळण्यासाठी तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं, कडकडीत गरम करून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने अशी आपण चकली तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल तर तुम्ही एखाद्या झाऱ्याचा किंवा उलटण्याचा वापर करून त्याने सुद्धा ही चकली तेलामध्ये अशी सोडून घेऊ शकता। अगदी सोपी पद्धत आहे आणि हाताला सुद्धा बिलकुलही तेल भाजणार नाही तुमच्या। सगळ्या आपण ह्या चकल्या अशा एक-एक करून तेलामध्ये सोडून घेऊ। जितकं तुम्ही तेल वापरलेलं आहे त्यानुसार चकल्या घालून घ्या। तिथं मी 3 ते 4 चकल्या एका वेळेस तळून अशी घेते आहे। आणि चकल्या घालून घेतल्याच्या नंतर लगेचच आपण त्याला झाऱ्या किंवा उलट न लावता अगदी 5-1 मिनिटं त्याला छान एका बाजूने कडक होऊन द्यायच्या। आणि ज्यावेळी ती झाऱ्याला थोडीफार चकली कडक लागेल त्याच वेळेस आपण ती उलटून घ्यायची आहे। चकली तळत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीये। खूप जास्त बारीक गॅसवर जर तुम्ही चकल्या तळून घेतल्या तर त्या तेलामध्ये सुटू शकतात किंवा चकली ही मऊ पडू शकते। म्हणून मीडियम ते हाय फ्लेमवर ती चकली तळून घ्यायची आणि अगदी मस्त ती कुरकुरीत आणि कडक होईपर्यंत चकली तळून घ्यायची आहे। नाहीतर ती जेव्हा आपण नंतर ती ठेवून खातो त्यावेळेस ही चकली मऊ पडते आणि छान ती कुरकुरीत राहणार नाही बरेच दिवसांसाठी। तर अशा या चकल्या आपण 8 ते 10 मिनिटांसाठी व्यवस्थित उलट-सुलट करून तळून घ्यायच्या आहेत। तर इथं अशा या चकल्या आपल्या तळून तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या पूर्णपणे तेल निथळवून घ्यायच्या आणि प्लेटमध्ये एका काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी याच प्रकारे आपण बाकी सगळ्या चकल्या तळून घेऊयात। तर इथं अशा ह्या सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत। 2 कप पिठामध्ये इथं साधारण 15 ते 16 अशा प्रकारच्या चकल्या तयार मी करून घेतल्या। आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या बटर चकल्या मार्केटमधनं आणायला जातो तेव्हा बऱ्यापैकी त्या महाग मिळतात। तेव्हा नक्की अशा प्रकारची बटर चकली घरी करून पहा। अगदी हॉटेलसारखी किंवा स्वीट मार्टसारखीच रेसिपी तयार होते। अगदी मस्त क्रंची कुरकुरीत ह्या चकल्या झालेल्या आहेत। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला। त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।